नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अनालायझर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आता बरीचशी चर्चा होऊ लागली आहे. नरेंद्र मोदींचं युग सुरू झाल्यापासून, खरं तर मोदी युग हे 2014 पासून सुरू झालं म्हणतात, पण मी त्याच्या आधी म्हणतोय. 2002 पासून मोदी युगाचा प्रारंभ होता आणि मोदी युग आता 2014 पासून सर्वोच्च लेवलला गेलेलं आहे आणि तिथून आतापर्यंत मोदी युगच सुरू आहे. आणखी काही वर्ष तरी हे मोदी युग सुरू राहणार आहे. मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यापासून किंवा मोदींच्या ताब्यात भारतीय जनता पार्टी गेल्यापासून राजकारणाचा एकूणच नूर बदललाय असं सगळ्यांना वाटतंय. त्यातल्या त्यात भाजपमध्ये आपल्याला संधी मिळत नाही किंवा भाजपमध्ये आपल्याला महत्व मिळत नाही असं वाटणाराही एक मोठा वर्ग आहे, ज्याला सतत वाटत राहतं की मोदींच्या कार्यकाळामध्ये आपल्यावर अन्याय होतोय, आपल्याला पदं मिळत नाहीत, आपल्याला संधी मिळत नाहीत, असं सगळ्यांना वाटत राहतं. मोदी खरं तर आभाळातून पडलेला नेता, देवाचा अवतार वगैरे वगैरे समजणारे सुद्धा खूप आहेत. मोदींच्या आताच्या कारकिर्दीकडे बघून मोदी म्हणजे नशीबवान माणूस असंही वाटणारी माणसं खूप आहेत. म्हणून मी नेहमी म्हणत असतो की मोदी पहिल्यांदा उत्सुकता म्हणून मोदीकडे बघितलं पाहिजे. त्यानंतर कुतूहल निर्माण झालं, त्यानंतर इंटरेस्ट वाटू लागला, त्यानंतर प्रेम वाटू लागलं आणि आता तर मोदींवर श्रद्धा वाटणारी माणसं सुद्धा खूप झालेली आहे. म्हणजे भक्त हा जो प्रकार आहे ना, त्या भक्तीच्या अगदी उच्चतम पातळीवर काही लोक नरेंद्र मोदी या विषयामध्ये गेलेली आहेत. आणि नरेंद्र मोदी आज लोकप्रियतेच्या परमोच्च शिखरावर असताना मोदींचा काळ आहे म्हणून आमच्यावर अन्याय आहे असं वाटणाऱ्या लोकांसाठी मोदींच्या एकूण कालखंडातला त्यांचा त्रास देखील समजून घेणं आवश्यक आहे. 2002 साली गुजरातच्या मुख्यमंत्री झालेल्या नरेंद्र मोदींची अवस्था आधी काय होती, त्यांना काय काय सहन करावं लागलेलं आहे, केशुभाई पटेल आणि वाघेला यांच्या वादामध्ये मोदींची अवस्था काय झालेली आहे, त्यांनी काय काय सहन केलंय किंवा त्याच्या आधी काय काय केलं आहे हे देखील समजून घेणं आवश्यक आहे. चढ उतार प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात. मोदींच्या आयुष्यामध्येही हे चढ आणि उतार आलेले आहेत. त्याआधी उतारच खूप आलेले आहेत. नरेंद्र मोदींच्या बाबतीत सांगायचं झालं तर पहिल्यांदा ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम करत होते. जेव्हा ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम करायचे तेव्हा अहमदाबादमध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था हेडगेवार भवनला होती. हेडगेवार भवनमध्ये राहणारे मोदी काय काम करत होते हे ज्यांना जाणून घ्यायचं आहे ना, सुरुवातीच्या काळामध्ये, अगदी सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा मोदी भाजपच्या संपर्कात यायचे होते, जेव्हा मोदी संघाचे व्यवस्था प्रमुख व्हायचे होते, त्याच्या आधीच्या कार्यकाळामध्ये मोदी काय करत होते हे समजून घेतलं पाहिजे. ज्यांनी हेडगेवार भवनातील नरेंद्र मोदींना बघितलं आहे त्यांना कळेल की मोदी तिथे झाडझूड करणे, चहा देणे, प्रचारकांची कपडे धुणे आणि पडेल ते काम करत होते. म्हणजे अगदी लोकांना वैद्यकीय मदत पोहोचविण्यापासून सकाळचा चहा करणे, संघस्थान रोजच्या रोज स्वच्छ करणे, झाडून पुसून चक्क करणे, प्रचारकांची पडेल ती कामं करणे, या सगळ्या गोष्टी नरेंद्र मोदींनी केलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. अहमदाबाद पालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला आपल्या स्कूटरवर फिरून जेव्हा भाजपत आले तेव्हा प्रचार करण्याची जबाबदारी नरेंद्र मोदींच्यावरतीच होती. गुजरातच्या निवडणुकीत सचिव म्हणून काम करताना मोदींनी यश मिळवलं आणि त्यानंतर वाघेला केशुभाई पटेल यांच्या वादामध्ये मोदींची अवस्था काय झाली हे समजून घेणं आवश्यक आहे. तुम्ही म्हणाल सुरुवातीचा काळ तर सगळ्यातच संघर्षाचा असतो, पण ज्या वेळेला गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आली होती आणि गुजरातेत मोदी नको असा आग्रह मोठ्या नेत्यांनी पकडला तेव्हा मोदींना दिल्लीत यायला सांगितलं गेलं पक्षाकडून. तुम्ही म्हणाल बरं आहे की मग गुजरातमधून उठले आणि दिल्लीत गेले. दिल्लीत गेल्यावर ते संघ स्वयंसेवक नव्हते म्हणून त्यांना दिल्लीतल्या संघाच्या कार्यालयात राहण्याची परवानगी मिळाली नव्हती. अजिबात मिळाली नव्हती. केशवकुंजवर राहण्याची परवानगी मिळालेली नव्हती. ते भाजपचे पदाधिकारीही नव्हते त्या काळामध्ये, म्हणून अशोक रोड स्थित भाजपच्या कार्यालयात राहण्याची देखील व्यवस्था मोदींच्याकडे नव्हती. तेव्हा एक खासदार होते ह्याच्यातले
उत्तर प्रदेशातले, त्यांचं नावही माझ्याकडे आहे. तर त्या खासदाराच्या कोठीमध्ये, घरामध्ये मोदी राहायचे. म्हणजे एक छोटी कोठी, आणि तेव्हा तिथे मोदी राहायचे त्या खासदाराच्या घरामध्ये. आय थिंक त्यांचं नावही माझ्याकडे इथं आहे. दिलीप संघानी. दिलीप संघानी नावाचे खासदार होते. या दिलीप संघानीच्या घरातल्या एका कोठीमध्ये मोदींची राहण्याची सोय होती. म्हणजे संघानीनी जागा दिली म्हणून मोदी दिल्लीत राहू शकले, अन्यथा दिल्लीतून हटवून आणल्या, गुजरातेतून इकडं आणल्यावरती मोदींची राहायची व्यवस्था देखील दिल्लीत केलेली नव्हती. आणि एवढंच काय, तर मोदींना सक्त सूचना होती की आपण चंदीगडचं काम बघणार आहात, दिल्लीतही थांबायचं नाही, गुजरातलाही जायचं नाही, दिल्लीत रमायचं नाही, गुजरातला जायचं नाही, चंदीगडची उभारणी करायची, एवढी सूचना मोदींना दिलेली होती. आणि त्या सूचनेप्रमाणे नरेंद्र मोदी काम करत होते. बघा, आज देशाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या माणसाला पक्षानं किती मर्यादित केलेलं होतं, आणि ही मर्यादित केल्याची घटना फार दूरची नाही, 1995ची आहे. 1995ची. या कोणत्याही व्यवस्थेबाबत तक्रार न करता झोला उठाया और चल दिया फकीर. अहमदाबादमध्ये मी यश मिळवलंय, भाजपला यश मिळवण्यात गुजरातमध्ये मी कारणीभूत होतो, आता मी चंदीगडला यश मिळवलंय म्हणून मला काहीतरी वेगळं दिलं पाहिजे, असलं काहीही बोलले नाहीत. आणि ज्या दिवशी अटल बिहारी वाजपेयींनी तुम्हाला गुजरातला जायचंय सांगितलं, त्या दिवशी गुजरात सोबत अन्य कोणत्या राज्याची जबाबदारी आहे की फक्त गुजरात सांभाळायचंय, हा प्रश्न विचारला होता. मोदींना मुख्यमंत्री केलं जाईल असं वाटलंही नव्हतं. म्हणून म्हणतो, मोदी घडत असताना त्याच्या संघर्षाची कहाणी देखील बघणं आवश्यक आहे. एकदाही माझा पक्ष माझ्याकडे लक्ष देत नाहीये, पक्षानं मला संपवायचं ठरवलंय, एक राज्य बघणाऱ्या माणसाला एका शहराची जबाबदारी दिली आणि ज्या शहरात तू राहतोयस त्यात थांबायचं नाही हे सांगितलं, तिथं राहायची व्यवस्था केली नाही, चंदीगड सारख्या अत्यंत प्रतिकूल शहराची व्यवस्था दिली, तिथंही मित्रपक्षासोबत पक्षाला यश मिळवून दिलं. हे मोदींचं काम करणं समजून घेणं आवश्यक आहे. त्यांच्या आयुष्यात आधार देणारा एक संघाणी, दिलीप संघाणी सारखा माणूस, ज्यांनी एक खोली राहायला दिली होती, कोठी नाही, खोली राहायला दिली होती आपल्या खासदाराच्या बंगल्यामधली, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. ज्यांना वाटतं ना की आपल्याला पक्षात स्थान मिळत नाहीये, त्यांनी तो काळ येत असतो हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. म्हणून मोदींचा हा संघर्ष तुमच्या कानावर असावा, ज्या संघर्षानंतर 95 ते 2001 6-7 वर्ष पक्षानं सांगल ते काम केल्यानंतर मोदी गुजरातचे मुख्यमंत्री बनले आणि पुढे देशाचे पंतप्रधान बनले, हे आपल्याला विसरून चालणार नाही. मोदींच्या संघर्षाचा हा वारसा लक्षात राहावा यासाठीच हा व्हिडिओ तुम्हाला करून सांगतोय. नमस्कार.